विविध मागण्यांसाठी महापालिका कर्मचारी महासंघाने प्रशासनाला संपाची नोटीस दिली होती। गेल्या 1.5 महिन्यात 17 मागण्यांपैकी एकही मागणी मान्य झालेली नाही। त्यामुळे 24 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा महापालिका कर्मचारी संघाने दिलाय। कोल्हापूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 11 मार्च रोजी बैठक झाली होती। त्यावेळी कर्मचाऱ्यांच्या 17 मागण्यांबाबत चर्चा झाली, पण गेल्या 1.5 महिन्यात त्यातील एकाही मागणीवर निर्णय झालेला नाही। त्यामुळे 17 एप्रिल रोजी महापालिका कर्मचारी बेमुदत संपावर जातील असा इशारा नोटीसद्वारे दिला होता। त्यानुसार आज कामगार अधिकाऱ्यांनी कर्मचारी महासंघाच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावलं होतं, पण प्रशासनानं कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत कसलाही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही। त्यामुळे 24 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाण्याची नोटीस देण्यात आली आहे। या बैठकीला कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष दिनकर आवळे, मुख्य संघटक संजय भोसले, उपाध्यक्ष विजय सरापले, अनिल साळोखे, अजित तिवले, रवींद्र काळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते।